छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटत आहेत। ओबीसी समाज जी आहे ती आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आज तुळजापूर येथे छगन भुजबळ यांच्या निकटवर्तीय असलेल्या डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांनी तहसीलच्या समोर एक आंदोलन केलंय। त्याच्यामध्ये अजित पवारांचा निषेध केलाय। ते आता आपल्या बरोबर आहेत। मला सांगा नेमकी काय भावना आहे तुमची? भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळातून नाकारलेलं आहे। सगळ्यात पहिले आम्ही अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीर निषेध करतो। आमचे दैवत देशाचे ओबीसीचे नेते कणखर नेतृत्व आदरणीय भुजबळ साहेबांना षडयंत्र करून जाणून बुजून या मंत्रिमंडळातून बाहेर ठेवण्याचा पाप ह्या अजित पवार गटाने केलेला आहे। आणि आमच्या समस्त ओबीसी महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या भावना दुखावलेल्या आहेत। आम्ही अतिशय नाराज झालेलो आहोत। मंत्रिपद हा फक्त विषय नाही तर आमची अवहेलना झालेली ओबीसी मतांची। ओबीसीनी महायुतीला मतदान फक्त आणि फक्त भुजबळ साहेबांकडे बघून आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेबांकडे बघून केलेलं आहे। पण सविस्तरपणे सपशेलपणे ओबीसीना फसवण्याचं काम ह्या महायुती सरकारमधल्या अजित पवारांनी केलेलं आहे असा आमचा आरोप आहे। मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मराठवाड्याला 6 मंत्रिपद दिली आहेत, त्याच्यामध्ये ओबीसी पण आहेत। मग ओबीसी आहेत ना, भुजबळ असं काही नियम आहे का? हे बघा, जेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा वाद निर्माण झाला तेव्हा ओबीसी आरक्षणाची बाजू ठामपणे कॅबिनेटमध्ये आणि रस्त्यावर उतरून कोणी मांडला असेल मंत्रिपदाचा राजीनामा देऊन तर ते नेतृत्व देशाचं नेतृत्व आदरणीय छगन भुजबळ साहेब आहेत आणि गोपीचंद पडळकर आहेत त्यांच्या साथीला। मग इतर ओबीसीचे आज जे 16 मंत्री आहेत ते कुठे होते त्यावेळेस? त्यांनी का आवाज मांडला नाही? ते जरांगे पाटलाला विरोध करू शकले का? नाही। मग एकमेव ओबीसीचे नेते भुजबळ साहेब आणि पडळकर साहेबांनी जर आवाज उठवला असेल आणि आदरणीय देवेंद्रजी यांची बाजू घेतली असेल, ओबीसींची बाजू घेतली असेल, ओबीसींचं आरक्षण वाचवण्याची बाजू घेतली असेल, मग आता तुम्हाला त्यांना तांदळातल्या खड्याप्रमाणे बाजूला करावं असं का वाटलं? तर इतर ओबीसीचे जे नेते आहेत त्यांनी भुजबळ साहेबांची बाजू घ्यायला पाहिजे ना। आता तुम्हाला मंत्रिपद भेटले म्हणून काय आपल्या दैवताला आपल्या बापाला विसरणार का तुम्ही? हा मला सगळ्यांना सवाल करायचंय। ओबीसीच्या जीवावर मंत्री व्हायचं आणि ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडायचं हे चालणार नाही। आमचं आदरणीय दैवत हे भुजबळ साहेब आहेत। भुजबळ साहेब महाराष्ट्रातले आदरणीय पवार साहेबांनंतर ज्येष्ठ नेतृत्व आहे ओबीसींचं। त्यांना आतापर्यंत 7 वेळा आमदार राहिलेले आहेत, गृहमंत्री राहिलेले आहेत, आपलं आमदार राहिलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत। खूप मोठा अनुभव त्यांचा आहे। भुजबळांना का डावलण्यात आला असेल, काय वाटतं तुम्हाला? भुजबळ साहेबांना डावलण्याचं कारण एकतर त्यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात खूप मोठं आंदोलन छेडलं, समस्त ओबीसींना महाराष्ट्रातल्या ओबीसींना एकत्र केलं। त्यांच्या आता ह्या जे मराठा समाजाचे नेते आहेत अजित पवार यांच्या पोटात कुठेतरी दुखायला लागलंय की भुजबळ साहेबांच्या पाठीशी 80 ते 90% ओबीसी समाज महाराष्ट्रातला गेलेला आहे। त्यांचे राष्ट्रवादी लोकसभेला बघा काहीच नव्हती, राष्ट्रवादीचं मतदान बघा, विधानसभेला भुजबळ साहेबांनी हाक दिली आणि राष्ट्रवादीचे 40 आमदार निवडून आले। हे शक्य झालं भुजबळ साहेबांमुळे। आता भुजबळ साहेबांची पावर ह्या देशामध्ये वाढलेली ओबीसीचे नेता म्हणून त्यांना डावलण्यासाठी म्हणून मंत्री पदावरून त्यांना खाली घेरण्यात आलेलं आहे, खाली करण्यात आलेलं आहे। समता परिषदेचे पदाधिकारी सुद्धा आहेत धाराशिव जिल्ह्याचे आपल्या बरोबर। आबा मला सांगा काय वाटतं तुम्हाला? भुजबळांना डावललंय? भुजबळांना डावलल्याबद्दल आम्हाला अत्यंत वाईट तर वाटतंयच, परंतु ज्या भुजबळ साहेबांमुळे जो ओबीसी समाज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीमागे अजित पवार गटाच्या व महायुतीच्या पाठीमागे उभा केला भुजबळ साहेबांनी सर्व जिल्ह्यामध्ये, सर्व तालुक्यामध्ये, खेड्यापाड्यामध्ये सर्वांना निरोप देऊन महायुतीचं सरकार आपल्याला आणायचंय या हिशोबाने प्रयत्न केले। त्यामुळेच महायुतीचं सरकार सत्तेवर आलं। महायुतीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर भुजबळ साहेबांसारखा एक ओबीसी बलाढ्य नेता या महाराष्ट्राचं उद्या चालू नेतृत्व करेल या भीतीपोटी त्यांना डावलण्याचा सतत प्रयत्न झालेला आहे। यापूर्वीही शरद पवार साहेबांनी पण असं डावलण्याचा प्रयत्न केला, नंतर खोट्या केसेस त्यांच्यावर घातल्या गेल्या। नंतर अजित पवार साहेब काहीतरी करतील असं वाटलं, साहेबांनी एक अजित पवारांच्या शब्दावर राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस सोडली आणि अजित पवार गटात प्रवेश करून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्याचा एवढा प्रयत्न आटोकाट प्रयत्न केला। आता मागणी काय? आता मागणी आमची अशी आहे किंवा एकतरी अजित पवारांनी किंवा महायुतीच्या कुठल्याही नेत्याने भुजबळ साहेबांना प्रथम मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यावं ही आमची समस्त ओबीसी समाजाची मागणी आहे। एकंदरीतच महाराष्ट्रात जे ओबीसी मधून पडसाद उमटत आहेत त्याच पार्श्वभूमीवर आज तुळजापूरमध्ये ओबीसी नेते आणि समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केलं होतं आणि त्यांची अशी मागणी आहे की भुजबळ साहेबांना मंत्रिपद मिळालं पाहिजे। शिवराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.